नमस्कार, मी अरुण बैकर. पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. मुंबई येथून पर्यटनासाठी मुरुड तालुक्यातील काशीद येथे आलेल्या मोहन नारायण फुटाणे या मुंबईतील पर्यटकाचा बुडून मृत्यू झालाय. याबाबतची माहिती रेवदंडा पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला उपचारासाठी बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 11:30च्या सुमारास मोहन काशीद समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले. समुद्रात आलेल्या लाटेच्या धडकेने फुटाणे हे पाण्यात पडले आणि त्यामुळे त्यांना फिट आल्याने पाण्यात गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. खालापुरातील सारसन येथे असणाऱ्या अलाना या खाद्यतेल बनवणाऱ्या कंपनीला रविवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. आग रिफायनरीला लागलेली असल्याने तिची भीषणता अधिक होती. तब्बल 6 अग्निशमन बंबनी 4 तास अथक मेहनत घेत ही आग आटोक्यात आणली. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे मोठे नुकसान झाले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी संबंधित प्रशासन पुढील तपास करीत आहे. चेन्नईमध्ये रविवारी मोठी दुर्घटना घडली आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना लागलेल्या आगीत 176 कार जळून खाक झाल्या. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. रायगड किल्ल्यावर कमी वेळात जाण्यासाठी उपयुक्त असलेला रायगड रोपवे आजपासून 1 मार्चपर्यंत 5 दिवसांसाठी वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी 1,500 पायऱ्या चढाव्या लागतात. रायगडावर पायऱ्यांनी चालत जाताना अनेकांची दमछाक होते. यामुळे वृद्ध आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत व्यक्तींना गड चढणे खूप अवघड जाते. यावर उपाय म्हणून रायगड रोपवेची सोय करण्यात आली. आता बहुतेक सर्वच याचा वापर करतात. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात EVM माहिती अधिकाराच्या कक्षेत येते आणि त्याबाबत कोणीही माहिती मागू शकतो असे केंद्रीय माहिती आयोगाने स्पष्ट केले. 10 रुपये भरून अर्ज केल्यास कोणत्याही अर्जदाराला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून याबाबत माहितीची मागणी करता येईल असे नमूद करण्यात आले. केंद्रीय माहिती आयोगाच्या या स्पष्टीकरणानंतर निवडणूक आयोगाकडे येणाऱ्या अर्जावर आयोगाला उत्तर द्यावे लागेल किंवा कायद्यानुसार तो अर्ज नाकारावा लागेल. मात्र त्यालाही माहिती आयोगापुढे आव्हान देता येणार आहे. एकीकडे पुलवामा हल्ल्यानंतर मोदी शूटिंगमध्ये व्यस्त होते तर दुसरीकडे ज्यावेळी लातूर भूकंप झाला होता त्यावेळी पवारसाहेब स्वतः भर रात्रीच मदतीसाठी धावून गेले होते असं सांगत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. 2 राज्यकर्त्यांमधील फरक काय असं त्यांनी म्हटलंय. मी परवाच ट्विट केलं होतं आणि आता जगासमोर येते की पुलवामामध्ये जेव्हा हल्ला झाला, दहशतवादी हल्ला, त्याच दरम्यान मोदी साहेब कुठेतरी शूटिंग करत होते. खरं तर पंतप्रधानांच्या कार्यालयात ते जातील तिथे अशी सोय असते की जगामध्ये जर काही घडलं, जगामध्ये, भारतात सोडून द्या, तर ते दुसऱ्या मिनिटाला पंतप्रधानांना कळवायचं असतं. त्यांना कळतंच, त्यांच्याकडे सिस्टीमच आहे, हॉटलाईनच असते. मग पुलवामाचा सगळा प्रकार घडल्यानंतर मोदी साहेबांना उशिरा का कळतं? ते त्यांना उशिरा सांगितलं गेलं की सांगून उशीर झाला. 30 सप्टेंबर 1993 रोजी किल्लारीला भूकंप झाला लातूरला. साहेब झोपले होते. झोपेत त्यांना धक्का जाणवला. धक्का जाणवल्यानंतर त्यांनी ऑपरेटरला फोन केला. ऑपरेटरला सांगितलं महाराष्ट्रामध्ये तो तपास करा, कुठे भूकंप झाला, आधी कोयनेत तपास करा. कोयनेत नाही. त्यांना लागेच कळलं की लातूरला भूकंप झाला आहे. लातूरच्या कलेक्टरशी लगेच बोलणं केलं. त्याची गंभीरता जाणून घेतली. त्याचे रिश्टर स्केल किती आहे, किती ताकदीचा भूकंप आहे जाणून घेतला. प्रकरण गंभीर आहे म्हटल्यावरती पहिलं विमान मागवलं, कपड्याची बॅग भरली आणि कुणालाही न सांगता लातूरला रवाना झाले. स्वतः समक्ष तिथे जाऊन सगळ्याची देखरेख केली आणि आज जो लातूर उभा आहे तो फक्त आणि फक्त शरद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या मेहनतीमुळे. 24 तास शरद पवार साहेब तिथेच राहायचे. चिखलात, मातीत, पाण्यामध्ये प्रेतांची सोय लावणं, घरं बांधणं, सगळं त्यांनी केलं. हा फरक असतो राज्यकर्त्यांना. राज्याचे माजी मंत्री गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली आहे. तसे संकेत त्यांनी स्वतःच दिलेत. वयाची 69 वर्ष गाठली असून आजही मी ठाण्यापर्यंत जाऊ शकतो असं सूचक वक्तव्य गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील आयोजित एका कार्यक्रमात केलंय. या वक्तव्याबाबत त्यांनी अधिक स्पष्टीकरण दिले नसले तरी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाईक यांच्या या वक्तव्यामुळे ठाण्याच्या राजकारणात विविध चर्चा रंगत आहेत. सध्या देशात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत शरद पवारांचे नाव पंतप्रधान पदासाठी येत असेल तर आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. माढा लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सर्व ताकदीनिशी सहकार्य करणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळण्यासाठी माझ्यापुढे आमरण उपोषणाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे मी 1 मार्चपासून आमरण उपोषण करणार आहे असे नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी स्पष्ट केले.
तर केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या सरकारकडे जनतेला सांगण्यासाठी कोणतीही कामे केली नसल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे उपोषणाचे नाटक सुरू असल्याचा आरोप भाजपाने केलाय। तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या। सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा रायगड माझा।